आलीस सासुरा सासुरा ओलांडून उंबराग आलीस सासुरा सासुरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुलेही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची सॉरी. पुन्हा कधीही असं वागू नकोस. येतो. काळजी घे. कधीही काही लागलं तर संकोच न करता मला फोन कर. जिथे असेन तिथून येईन मी. ह्यांना कळलं का? हो म्हणजे असं दिसतंय. काहीतरी गडबड आहे. याची कसली गडबड? आणि काय चाललंय तुझं? अरे हे कोड सुटत नाहीये ना रे. आता बास झाला. उगाच डोक्याला ताण देऊ नकोस. पेपरवरची कोडी सोडवता आली की आयुष्याची पण सोडवता येतात. तू इतकं जान्हवीसारखं का बोलतेस? म्हणजे म्हणजे हे असं पुढ्यात बोलणं वागणं आमची तर खासियत आहे ना. पुरेशी माहिती नसली तर एखाद्याचं वागणं बोलणं कोड्यातलं वाटू शकतं. आणतो आणतो.
कुणाचं आहे? सखी. माझी मैत्रीण आहे. हो पण सखी असं नाव आहे तिचं. का असू शकत नाही? असूच शकतं, पण सखी हे जरा म्हणजे असं मॉडर्न नाव वाटतं. माझी मैत्रीण सुद्धा मॉडर्नच आहे. हो असू शकते. घे ना, घे घे. बोल ग. हो, काका इथे येऊन गेले आणि त्यांनी केवढं काय काय आणलंय. ह्या इतक्या सामानाची खरंच गरज नाहीये. मला आहे. आणि आईची गाडी आणि ड्रायव्हर कशासाठी? बरं तुम्ही लाडू का केले? तुमची तब्येत अशी आणि तुम्ही. अगं मला आनंद वाटतो. याची तुम्ही हे डबा वगैरे कशासाठी? मी घरी स्वयंपाक करतेस ना सगळ्यांचा. माझ्या 2 पोळ्या करणं काही जड होणार आहे का मला? चालणार नाही. ऐका ना आईजी, माझं ऐका तुम्ही. ठरलंय ना? हो पण तुम्ही कशाला उगाच सकाळी उठून एवढं. सांगितलं ना ठरलंय. कुणी आहे का तुमच्या समोर? हो. मग आता बोलता येणार नाही का? ऐकू शकते. काकांना कसं कळलं? भेटून बोलूया. हो चालेल. सेम प्लेस सेम टाइम. उद्या. हो पण आईजी जरा लवकर, कारण ऑफिसला जायचंय. गाडी आहे ना आता? आईजी प्लीज न सखी. सखी. बरं ठीक आहे, ठेवू? बाय, गुड नाईट. गुड नाईट. सखी. उद्या भेटल्यावर पुन्हा नीट बोलणं होईल आमचं बाबा. हा तर काय म्हणत होतीस तू? सखी. अरे काही नाही रे, आमच्या जनरल गप्पा. अगं सखी नाही, तू तू काय म्हणत होतीस? हा ते म्हणजे कोड्यातले काही शब्द सापडलेत, काही उद्या सापडतील. काय काय म्हणजे काय? तुला माहितीये श्री, हे कोडं सोडवलं ना तर मला खूप मोठं बक्षीस मिळणार आहे. बक्षीस? हा म्हणजे तो असा मिक्सर आणि डिनर सेट. मग लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. काय? लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड. बस. आवडले का लाडू? खूप. असे लाडू मी माझ्या आयुष्यात खाल्ले नव्हते. तरी बऱ्याच वर्षांनी केले अगं. आईजी मला शिकवा ना. नक्की शिकवेन. बरं हे घे. हे काय आहे? तुझा डबा. एवढा? 4
4 माणसं जेवतील त्याच्यात. अगं मुद्दामच दिला. तू ऑफिस मध्ये जेवतेस ना, एकटी नसणार तू, 4 लोक बरोबर असणार, मग कमी नको पडायला. म्हणजे केवढं करताय तुम्ही? माझं पतवंड वाढतंय तुझ्या पोटात, त्याला कळायला नको माझ्या आजची चव. त्याला तुमच्या हातची चौकशी कळेल. पणजी आजीचं प्रेम तरी कळेल. आई आजी, हे बघ जान्हवी, मला बाळासाठी जे जे करायचंय ते ते करायला तू अडवणार नाहीस, कबूल केलेस तू. हो पण तुम्ही एवढं सगळं कराल हे माहित नव्हतं मला. अगं मला जेवढा आनंद झालाय ना त्या प्रमाणात मी करणारच. बरं, मी उद्या गायनेकोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली. आई आजी, ठरलं ते ठरलं. बरं किती वाजता? तू म्हणशील ते मग. म्हणजे अगं डॉक्टर घरचेच आहेत, तुझ्या सोयीनेच जाऊया. कुठे जायचंय? ड्रायव्हरला माहित आहे. तुझं ऑफिस सुटलं की तो घेऊन येईल तुला. आई आजी, खरंच किती करताय हो तुम्ही? तरी उशीरच झाला. माझं चुकलंच. आई आजी, असं नका ना म्हणू प्लीज. हो बरं, तू प्रेग्नंट आहेस हे मी कांताला सांगितलं असं तुला वाटेल, पण त्यानं तुला नर्मदा योगा सेंटर मध्ये प्रेग्नंट बायकांच्या सेक्शन मध्ये जाताना पाहिलंय. तो सुद्धा जातो ना आजकाल मेडिटेशन साठी. अय्या हो, ते नर्मदा योगा सेंटर खूप छान आहे आई आजी. आपलंच आहे. श्रीच्या वेळेस मी चालवायला घेतलं होतं. आता बघ माझ्या पतवंडाला झाला ना त्याचा उपयोग. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं म्हणते. चांगलं द्या, चांगलंच परत येणार. तुला गंमत माहितीये, सुरुवातीला मला धक्काच बसला. म्हणजे मला कळेच ना, मला वाटलं त्यांना काहीतरी हवंय म्हणून ते आल्यात. तर आई ना डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले अगं. आणि तुला सांगते सरे, इतक्या दिवसांनी पहिल्यांदा आईना असं प्रसन्न छान मूड मध्ये बघितलं मी. वहिनी काही म्हणा तुम्ही, त्या अन्नपूर्णाच आहेत. म्हणजे चांगलं चुंगलं करायचं आणि लोकांना खाऊ घालायचं, यातच आनंद वाटतो त्यांना. पण काय सांगताय काय तुम्ही? आईनी डायरेक्ट किचनचा ताबाच घेतला. हो ना अगं. हो ना, काल पंचपक्वानांचा डबा काय नेला, आज स्वतः स्वयंपाक करून सगळा डबा भरून नेला. हे पोहे आयजीने केले? हो अरे, म्हणूनच आम्हाला दिसतंय ना की काही कुरकुर न करता न बडबडता गप गुमान सगळं पोटात चाललंय. हो ना, डबा द्या, ऑफिस मध्ये जाऊन खातो वगैरे नाटकं नाही आहेत. सरू मावशी असं काही नाहीये. खरंच आयजीने पोहे केले ते मला माहित नव्हतं म्हणून विचार. अरे असू दे, आम्हाला आनंदच आहे त्यात. पोटभर खा म्हणजे झालं. आणि आईंसारख्या सुगरण त्याच, आम्हाला कल्पना आहे त्याची. एकेकीच्या हाताला असते रे चव. आणि जान्हवीच्याही हाताला आहे. हा, जान्हवी जेव्हा स्वयंपाक कराय आयजी कुठे गेले एवढ्या सकाळी सकाळी? माहिती नाही रे. कमाल वाटते रे आईंची. डबा घेतला आणि गेल्या. हो, मलाही नवलच वाटतंय. बरं, आईंना ना खोदून खोदून विचारताही येत नाही रे, आई तुम्ही कुठे चालल्यात म्हणून. रागावलं तर मला बाबा भीती वाटते. मिश्री, तू विचार ना. असू दे, आयजी आनंदात आहे ना, तिचं मन रमतंय ना, आपल्याला तेच हवंय. आणि बघा ना, कित्येक आठवड्यानंतर आयजी इतकी छान ऍक्टिव्ह दिसते, आनंदात दिसते. असू दे. हो रे, पण डबा कोणासाठी नेतात त्याचं कुतूहल वाटते. कुणासाठी का असे ना, आयजीला आनंद मिळतो ना यातनं, मग असू दे. चला मी निघतो आता. नीट जा. हो, बाय. काय लवकर ये आणि. हो य. टाटा. बाय. सरे, कुणासाठी नेत असतील ग डबा? तेच तर कळत नाहीये ना. आपण शोधून काढूया. अगं शोधून अरे, कामाला लागा, चला शोधून काढूया. हे डिवोर्सचं कोडं ना मला अजूनही उलगडलेलं नाही. पण हे तर श्रीच सांगू शकेल. तुमच्यात काहीतरी मेसेजेस एक्सचेंज झाले होते ना? हो, काय प्रकार होता तो? काही नाही. आई श्रीला भेटली होती
आणि त्याला म्हणाली होती की मला 4 दिवस विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे इथेच राहू दे. ऍक्च्युली मी त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते आणि मला न्यूज फोडायची नव्हती म्हणून. तिची आई आधी निरोप घेऊन आली की तिला वेगळं व्हायचंय. मी साफ नकार दिला. मग पुढे म्हणाल्या की माझ्या पिंट्याला सोडवा, तेही माझ्या हातात नव्हतं. मग नंतर म्हणाल्या की माझ्या मुलीला तुमच्या घरी राहायचंच नाहीये, नांदायचंच नाहीये. असंच आता तुमची सूनही परत येणार नाहीये. असं नका म्हणू, मी काहीच म्हणत नाहीये. असं जानूच म्हणते. तुम्ही पिंट्याच्या विरोधातली तक्रार मागे घ्या, मग जान्हवी पण डिवोर्स बद्दल पुनर्विचार करेल. काय झालं आईजी? नाही काय नाही, तू बोल. तेवढंच. आणि मग श्रीने मला मेसेज पाठवला होता, हे काय? तर मी म्हणाले आई म्हणाली तेच. त्यावर तो मला म्हणाला हे फायनल आहे का? मी म्हणाले हो, कारण त्यावेळी मला घरी येणं शक्य नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली भांडणांची आणि स्ट्रेसची खूप भीती वाटत होती आईची, आणि मी खूप डाऊन होते. आणि खरंच 4 दिवस स्पेस मिळाली ना तर मला खूप बरं वाटलं. आणि 4 दिवसांनी मी यायला निघालेही होते, पण तेव्हा श्रीची नोटीस येऊन धडकली. या काळात मला श्रीने इतके धक्के दिलेत ना, मुळात मला धक्के आवडत नाही आणि मला ते पचवताही येत नाहीत आईची. खूप त्रास दिलाय मला श्रीने, जेव्हा त्याची मला सगळ्यात जास्त गरज होती. नाही, मी नाही कधी माफ करणार श्रीला यासाठी. पण श्रीचं खरंच चुकलंय याची खात्री तरी करून घेशील का? आईची बाकी काही असलं तरी नोटीस श्रीनेच पाठवली ना मला. आपण मानूया कदाचित बेबी आत्याने त्याला प्रेशराईज केलं असेल. नाही म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगते. किंवा पिंट्याने काहीतरी खोटं नाटं सांगितलं असेल. तसं पिंट्या कधी करणार नाही, पुन्हा मी उदाहरण म्हणूनच सांगते. शेवटी नोटीस पाठवणं हे श्रीच्याच हातात होतं ना, आणि त्याने ती पाठवली. आईजी ह्यासाठी दुसरं कोणीच नाही, श्रीच जबाबदार आहे. बाकी वेळी इतके पेशन्स दाखवतो हा मुलगा, यावेळी नाही वाटलं. बरं, ह्या सगळ्यानंतरही मी गेलेच लाचारासारखी त्याच्याशी बोलायला, तेव्हाही नीट बोलला नाही तो. फक्त चिडला माझ्यावर, फक्त त्रास. बाकी वेळीही कोणी असं वागणार नाही. आणि माझ्या तर ह्या अवस्थेत मला स्ट्रेस सोसलाच नसता तर मग. असलं काहीतरी बोलू नकोस प्लीज. नाही बोलणार. या विषयावर आपण बोलू परत, हे संपलेलं नाहीये. आईजी, परत कधीतरी बोलूया आपण. म्हणजे मला आता उशीर होतोय, निघायचंय. नाही येते. मी म्हणतोय तिच्या आईनं तिला डिवोर्स हवा असं सांगितलं. जान्हवी म्हणते तिला 4 दिवस माहेरी राहू दे असं सांगितलं. श्री खोटं बोलणार नाही, जान्हवी तर नाहीच नाही. मग दोघही पोरं जर खरंच बोलत असतील तर मग म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आईच्या बोलण्यातून हे गैरसमजाचं विष पसरलेलं आहे. तिच्या आईचा स्वभाव, पिंट्याला सोडवण्यासाठी तिची चाललेली धडपड पाहता तिनं हे केलेलं असूच शकतं. पण एवढ्या टोकाचं? मुलीचा संसार मोडावा इतपत काही मोठं करेल का ती? शेवटी आई आहे. पण पोटच्या पोराला वाचवण्यासाठी सावत्र मुलीच्या संसाराचा बळी देणं सोपं वाटलं का त्यांना? ते काही नाही. याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे.
हॅलो. नमस्कार, मी जान्हवीचा बाबा बोलतोय. नंबर आहे तुमचा माझ्याकडे, बोला. 2 मिनिटं वेळ आहे ना तुमच्याकडे बोलायला? हो आहेत ना. तब्येत कशी आहे तुमची? आता स्टेबल आहे. तुम्ही कसे आहात? मी बरा आहे. जान्हवी म्हणाली मला की तुमची भेट झाली म्हणून. ते बरंच झालं. गैरसमज झालेले आहेत, दुसरं काही नाही. मलाही तसंच वाटतंय. संसार मोडायला नको पोरांचा. तो मोडणार नव्हताच, आणि आता तर बिलकुलच शक्यता नाही. आता तुम्ही आहात, मला काळजी नाही. पण तरी आमचं काही चुकलं असेल ना तर मोठ्या मनाने क्षमा करा आम्हाला. आणि माझ्या लेकीला. जान्हवी आता आमची आहे. तुम्ही तिची काही काळजी करू नका. खरंच काळजी करू नका. सगळं ठीक होईल. थँक्यू. थँक्यू आजी. लवकरच भेट होईल आपली. हो हो, मी पण वाट बघतोय. ओके. ठेवतो फोन.